महाराष्ट्रातल्या नर्सिंग भरतीबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. सरकार एक आकडा सांगते, विरोधक दुसराच. मग खरं काय? DMER भरतीमधले दावे आणि त्यातलं वास्तव काय आहे? चला सोप्या शब्दात समजून घेऊया. तर सुरुवातच करूया त्या एका मोठ्या प्रश्नापासून, जो सध्या सगळ्या नर्सिंग उमेदवारांच्या मनात आहे. विधानसभेत एक आकडा आला आणि त्यावरून सगळा गोंधळ सुरू झाला. नक्की काय आहे हा आकडा? आता ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की विरोधी पक्षनेत्यांनी नेमका काय सवाल केला आणि त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काय उत्तर दिलं. सगळ्यात मोठा पेच आहे तो रिक्त पदांच्या आकड्यांवरून. म्हणजे जो आकडा चर्चेत आहे आणि जो आकडा सरकारने दिलाय त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. विरोधी पक्षनेत्यांनी दावा केलाय की राज्यभरातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये नर्सिंगची तब्बल 9,088 पदं रिकामी आहेत. हा आकडा खूप मोठा आहे, नाही का? पण या इतक्या मोठ्या दाव्यावर मंत्र्यांचं उत्तर काय होतं? अगदी थेट आणि एका वाक्यात, हे खरं नाही. हा सगळा गोंधळ नेमका का होतोय हे या टेबलवरनं अगदी स्पष्ट होतंय. सरकारचं म्हणणं असं आहे की विरोधक एकूण मंजूर पदांचा जो आकडा सांगतायत तोच मुळात चुकीचा आहे आणि त्यामुळेच रिक्त पदांचा आकडासुद्धा पूर्णपणे वेगळा दिसतोय. याचा अर्थ असा की सरकारच्या म्हणण्यानुसार नर्सिंगच्या रिक्त पदांचा अधिकृत आकडा हा 9,088 नसून तो आहे 5,185. बरं, हा आकड्यांचा वाद तर आहेच, पण त्यासोबतच आणखी एक गंभीर मुद्दा उचलण्यात आला. तो म्हणजे सध्या जे नर्सिंग स्टाफ कामावर आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. विरोधकांचा दावा होता की एका नर्सला तब्बल 20 रुग्ण सांभाळावे लागतायत, जे खरं तर 5 रुग्णांमागे एक नर्स या स्टँडर्डपेक्षा खूपच जास्त आहे. पण मंत्र्यांनी हा दावासुद्धा साफ नाकारला. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी मंत्र्यांनी काही मुद्दे समोर ठेवले. त्यांनी सांगितलं की नुकतीच जवळपास 4,000 पदांची भरती झाली आहे. शेकडो नर्सेसना प्रमोशन दिलंय, ज्यामुळे मनुष्यबळ वाढलंय. मग इथे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो की जर सरकार स्वतःच मान्य करतंय की 5,000पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत, तर मग नवीन भरती जाहीर व्हायला इतका उशीर का होतोय? चला, आता भरती थांबण्यामागचं अधिकृत कारण काय आहे ते पाहूया. हे कारण पदांची गरज नाहीये असं नाही, तर काही प्रशासकीय प्रक्रिया आहेत ज्या पूर्ण व्हायच्या आहेत. मंत्र्यांनी अगदी स्पष्ट केलंय की नवीन भरती सुरू करण्याआधी 2 मोठी प्रशासकीय कामं पूर्ण होणं गरजेचं आहे. यातलं पहिलं काम आहे बिंदू नामावली फायनल करणं. ही एक अशी रोस्टर सिस्टम आहे जी ठरवते की कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आरक्षित असतील आणि भरती कायदेशीर आणि पारदर्शक होण्यासाठी हे काम खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं काम आहे नवीन भरती नियमांमध्ये म्हणजे RRमध्ये काही सुधारणा करणं. या नियमांमधल्या काही मुद्द्यांवरून आधी वाद झाले होते, त्यामुळे त्या दुरुस्त्या पूर्ण झाल्याशिवाय नवीन भरतीची जाहिरात काढता येणार नाही. तर मग या सगळ्या अधिकृत माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? जे उमेदवार या भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? म्हणजे गोष्ट अगदी सरळ आहे. सरकारने 5,000हून अधिक जागा रिक्त असल्याचं मान्य केलंय. भरती येणार हेही नक्की आहे, पण ती केव्हा येईल? तर ही 2 प्रशासकीय कामं म्हणजे रोस्टर आणि नवीन नियम पूर्ण झाल्यावरच. पण या सगळ्या प्रक्रियेत हजारो उमेदवारांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की ही प्रशासकीय कामं पूर्ण व्हायला नक्की किती वेळ लागणार? भरतीसाठी 2026 साल उजाडणार का?